नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुंबई महानगरपालिका आणि भिवंडी महानगरपालिकेमध्ये डी.एड विद्यार्थ्यांसाठी नेमका कट ऑफ किती लागला होता सर्वच कॅटेगरीसाठी याबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, थेट मुद्द्यावर येतो. ओपन कॅटेगरीसाठी जो कट ऑफ होता तो फक्त 112 मार्क होता आणि महिलांसाठी 116 मार्कवरती गेला. एस.सी कॅटेगरीसाठी फक्त कट ऑफ 108 मार्क होता, तर महिलांसाठी एस.सी कॅटेगरीमध्ये 106 मार्कवरती कट ऑफ होता. ओबीसी मध्ये 112 मार्कवरती कट ऑफ होता पुरुषांसाठी, म्हणजे नॉर्मल कट ऑफ, आणि त्यानंतर महिलांसाठी कट ऑफ 113 मार्क लागला. आता एस.सी बी.सी मध्ये जर आपण बघितलं तर नॉर्मल कट ऑफ 111 मार्क होता, महिलांसाठी तो 112 होता. EWS मध्ये नॉर्मल कट ऑफ 108 होता, महिलांसाठी सुद्धा 108च होता. इतर कॅटेगरीसाठी मात्र जे आहेत ते जागा या ठिकाणी नव्हत्या. म्हणजे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की महिलांचा जो कट ऑफ आहे, तर आपण म्हणतो की नाही की महिलांना असल्यामुळं कट ऑफ कमी लागेल, तर असं काही नाही आहे. उलट महिलांचा कट ऑफ हा जास्त लागत आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या त्या लाडक्या बहिणी असल्या कारणामुळं कट ऑफचा त्यांच्यावरती फार वर्षाव होतो, अशातला काही प्रकार नाही. कट ऑफ त्या ठिकाणी महिलांचा जास्त लागतो. महिलासुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी प्रचंड मार्क पाडत आहेत, याच्यामध्ये काही शंका नाही आहे. आता भिवंडी महानगरपालिकेचा कट ऑफ तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. एस.सी कॅटेगरीसाठी 108 गुण नॉर्मलसाठी, तर एस.सी कॅटेगरीसाठीच महिलांचा जो काही कट ऑफ होता तो 106 गुणांवरती आलेला होता. ओबीसी मध्ये हा कट ऑफ 116 गुणांवरती आलेला आहे. त्यानंतर जळगाव महानगरपालिकेचा सुद्धा कट ऑफ तुम्हाला सांगतो. त्या ठिकाणी ओबीसीसाठी कट ऑफ हा फक्त 101 गुणांवरती आलेला होता, पण ते माध्यम जे होते ते हिंदी होतं. बाकी मराठी माध्यमाचा जो कट ऑफ आहे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही ऑथेंटिक मेरिट लिस्ट आहे, तर ती तुम्ही पोर्टलवरनं डाउनलोड करू शकता. कुठलाही व्हिडिओ यासाठी पाहण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्ही म्हणाल सर व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता नाही असं सांगता, स्वतःच तर सांगून बसून राहिले. आता उर्दू माध्यमाचा सुद्धा कट ऑफ सांगून देतो तुम्हाला. भिवंडी महानगरपालिकेचा ओबीसीसाठी फक्त 86 मार्क होता उर्दूसाठी कट ऑफ, तर ओबीसीसाठी महिलांसाठी 87 गुण एवढा होता. त्यानंतर जर आपण बघितलं तर NTB मध्ये फक्त 55 मार्कांवरती त्या ठिकाणी शिक्षक लागलेले आहेत आणि NTB मध्ये 59 गुण म्हणजे महिलांसाठी जे आहे तर तो कट ऑफ इतका कमी लागतो. म्हणजे आपण जे म्हणतो की नाही नेहमी की इतका कट ऑफ असतो तितका, ते दॅट इज नॉट द फॅक्ट. मूळ असते ते म्हणजे आपण प्राधान्यक्रम काय देतो, आपल्याच कॅटेगरीमध्ये आपल्याचसारखं शिक्षण घेतलेले आपल्याच माध्यमाचे आणखी किती पोरं आहेत ते सुद्धा महत्त्वाचं आहे. कट ऑफ हा खूप कमी लागतो, खूप कमी, असं काही फार जास्त लागतो अशातला काही प्रकार नाही आहे. परंतु प्राधान्यक्रम खूपच व्यवस्थित द्यावे लागतात आणि मग हार्ट अटॅक येऊ शकते आणि बापरे मग काळजी करावी लागते. मग आमची ही बॅच घ्या, आमची ती बॅच घ्या. ठीक आहे, बघा तुम्हाला काय करायचं आहे. तर आता पुणे महानगरपालिकेचा, पुणे म्हटल्यापेक्षा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा जो काही कट ऑफ होता तो मी तुम्हाला हिंदी माध्यमाचा सांगतो. मराठी माध्यमाचा सध्या माझ्याकडे अवेलेबल नाही आहे, तो आल्यानंतर मी तुम्हाला कळवतो. बघा, एस.सी साठी फक्त 97 मार्क्स. त्यानंतर VJA त्या ठिकाणी जागा होती परंतु विद्यार्थी त्या ठिकाणी आलेच नाहीत, म्हणजे विद्यार्थीच नव्हते. NTB साठी फक्त 78 मार्क, SCBC 90, SCBC वुमनसाठी 83 गुण, EWS साठी 96 गुण, EWS वुमनसाठी 44 गुण आणि SC कॅटेगरीसाठी फक्त 97 मार्क्स. पिंपरी चिंचवड महानगरपालिका 1 ते 5 साठी. अशा पद्धतीनं खूप कमी कट ऑफ लागत असतो. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. बाकी तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न असतील तर बाजूला माझा नंबर दिलेला असेल, इकडे नाही तर इकडे कुठेतरी, तर त्यावरती कॉल करू शकता. खूप खूप धन्यवाद.